टॅक टो हा एक खेळ आहे। या खेळातही मुलं त्या ठिकाणी संख्या चार्ट आहे, या संख्या चार्टवर आधारित काही प्रश्न पट्ट्या ठेवलेल्या आहेत। ते प्रश्न वाचून विद्यार्थ्यांनी त्याचं उत्तर शोधायचं आणि त्या संख्या चार्टवरील संख्येवर आपली सोंगटी ठेवायची आहे। या सोंगट्या ठेवताना जो तिरकस किंवा उभा आणि आडवा ज्याची सोंगटी लागेल तो विद्यार्थी या खेळात विजयी होणार आहे। आपण वेगवेगळ्या प्रकारे संख्या तयार केल्यात। आता या संख्यांवर आधारित एक खेळ घेणार आहोत आपण, बरं का। त्या खेळाचं नाव आहे टिक टॅक टो। याच्यामध्ये तुम्हाला मी एक संख्या चार्ट दिलाय, संख्या तक्ता दिलाय। त्या संख्या वाचा बरं, तू वाच। 315, तू वाच। 465, 300, 629, 700, 872, 209, 851, तू वाच। 999। किती संख्या आहेत सांगा बरं मला याच्यात? 9 संख्या आहेत। तर या 9 संख्यांवर आधारित हे प्रश्न आहेत, प्रश्न चिठ्ठ्या आहेत। ह्या प्रश्न चिठ्ठ्या उचलायच्या तुम्ही एकेकाने। आधी प्रणवने उचलली की मग तू उचलायची, त्याने उत्तर सांगून झाल्यानंतर। आणि उत्तर सांगून झालं की त्या उत्तरावर या सोंगट्या ठेवायच्या आहेत। तुला कोणता रंग देऊ? तुला लाल रंग देऊ, बघ। तुला पिवळा रंग। कळलं का काही तुम्हाला? खेळासंबंधी कळलं ना? या संख्या तक्त्यांवर संख्या लिहिलेल्या आहेत, त्या संख्येच्या संदर्भात प्रश्न चिठ्ठी आहे ती। ही एक प्रश्न चिठ्ठी उचलायची, प्रश्न वाचायचा, त्याचं उत्तर या चौकोनात शोधायचं आणि त्या ठिकाणी आपली सोंगटी ठेवायची। ज्याचं क्रॉस किंवा उभं किंवा आडवं पूर्ण होईल तो या खेळात काय होईल? विजयी होईल। चल प्रणव, तुझ्यापासून सुरुवात कर। प्रश्न मोठ्याने वाच। 600 अधिक 20 अधिक 9 या विस्तारित मांडणीवरून तयार होणारी संख्या 629। तिथे ठेव, तुझी सोंगटी ठेव त्या उत्तरावर। तू घ्या त्यातली प्रश्नाची। 205 नंतरची पुढची चौथी संख्या 209। प्रणव घे यातली प्रश्न चिठ्ठी। एकक स्थानी शून्य असणारी मोठी संख्या 700। व्हेरी गुड। 400 व 500 दरम्यान येणारी संख्या 465। 299 पुढची संख्या 300। छान। दशक स्थानी 7 असणारी संख्या 872। अरे वा श्रीतेश, तू या खेळात जिंकलेला आहेस। तुझ्या आडव्या सोंगट्या झालेल्या आहेत। श्रीतेशचं अभिनंदन कर बघू। प्रणव हात मिळव।